हा बघू. तुम्हाला नाही वाटत आहे तसं? आम्हाला वाटतं असं काय वाटत नाही. एक शब्द त्या माणसासंग बोलायची इच्छा होती. तुम्हाला माहिती आहे की परत परत काय सांगू, तेच तेच काय सांगू. तुम्हाला कारण बी माहित आहे. आई साहेबांसंग धड वागत नाही तो माणूस. कशाला आम्ही त्याच्या संग बोलून थँक्यू म्हणून काय करू. तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणा. तुम्ही म्हणलं का आम्ही म्हणलं का, इशे मजा आहे. हो मी तर थँक्यू म्हणणारच आहे त्यांना, पण तुमच्या वतीनं मी कसं म्हणू थँक्यू सांगा बरं. आणि त्यांनी एवढं सगळं केलंय आपल्यासाठी, इतके छान प्रयत्न केले, त्यांच्या कष्टाचं चीज झालंय असं वाटेल त्यांना. तुम्ही उगाच भरीला पाडू नका हो मला. हे बघा मी काय म्हणते, तुम्ही बाकी सगळे विचार बाजूला ठेवा की ते तुमचे बाबा आहेत, मॅडमशी भांडतात, सगळं बाजूला ठेवा. तुम्ही फक्त एवढाच विचार करा की एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी एवढं केलंय, एक थँक्यू म्हणून टाका त्यांना मनापासून. आणि अधिपती मला माहितीये तुमचं मन किती मोठं आहे, त्यांना पण कळू दे, काय हरकत आहे. हा ठीक आहे म्हणतो थँक्यू तर थँक्यू. काय विचार करू नका एवढं म्हणतो थँक्यू. एकदा जातो तिथं तोंडावर फेकून मारतो थँक्यू घे म्हणत थँक्यू. थँक्यू बघा किती सोपं आहे. मला खरं तर आई साहेबांनी केव्हा एकदा भेटतो असं झालंय. बरं झालं तुम्ही आठवण केलीत. मलाही आई बाबांना भेटावंसं वाटतं. जातानाही भेटले नाही. मी जाऊन येऊ का त्यांच्याकडे? एक काम करा मग. आई साहेब ए अजय. अरे थांबा थांबा, आत येऊ नका. पोरं लई काळ म्हणले उन्हामध्ये फिरून. आधी कुठं करा होतो. अगे तिकडे घटक्यात पाऊस घटक्यात ऊन भारी वातावरण होतं. पण शांता, अगं आरतीचं ताट आण. काय लढाई जिंकून आलोय ओवाळ्या लागल्यास ते. अरे असू दे रे. हा. लांबून आलायसा, बाहेरच्या देशात गेलायसा ना व, मग बाहेरच्यांची दिष्ट लागती या. अधिपती, अय अधिपती, अरे ध्यान कुठे आहे तुझं? अक्षरा, ट्रिप व्यवस्थित झाली? काही अडचण नाही आली ना? अहो कसली अडचण बाबा, तुम्ही इतकं छान प्लॅनिंग केलं होतं, काही प्रॉब्लेम नाही आला. हॉटेलचं बुकिंग वगैरे नीट होतं? हो खूप छान हॉटेल्स होती सगळी. आणि ते गाईड जे होते ना आमच्या बरोबर, ते पण इतके छान होते का हो. इतकी चांगली माहिती देत होते आम्हाला प्रत्येक ठिकाणी. सगळं व्यवस्थित झालं. थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. बास की आता आजी, आता इथंच उभी करणार आहेस का आधी घेणार आहेस? होय होय. धनाजी शांत घ्या, बॅग घ्या. धनाजी आजी सगळं घर आलं स्वागताला. मेन माणूस तर झालं नाही. आई साहेब कुणीकडे आहेत? आई साहेब हे त्यांचं ते मौन व्रत होतं ते संपलं नव्ह का अजूनचा? तुझ्या संग बोलालोय आजी, तुझं मौन व्रत आहे काय? कुणीकडे आहेत आई साहेब? आई साहेब आहेत कुणीकडे सांग तर. अरे मी काय म्हणते, आवरून घ्या की आधी. एवढ्या दिवसात आई साहेबांचं दर्शन झालं नाही, एक साधा फोन झाला नाही. आपल्याला काही चैन पडाय नाही हवा. बघतो त्यांच्या खोलीत जाऊन, खोलीत असतील. अधिपती काय ऐका ना, आपलं ठरलं होतं ना. काय ठरलं? कसलं? हो असं काय करताय तुम्ही? थँक्यू म्हणणार होतात ना बाबांना. झालं आहेत कुणीकडं आई साहेब? हा मगाचपासून फोन लावले, फोन बी लागेल. हे बघ फोन बी लागेल झालं. काय 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 प्रॉब्लेम आहे मला सांग जरा. कुणीकडे गेलात आई साहेब? सांग की. चंची अधिपती बक्की कसा खोळ्यावानी आई साहेब करायला. मम्मी त्यांची तडफड वाढवूया, अजून त्याला जाऊन सांगूया. बाबा तुझ्या लाडक्या मम्मीला तुझ्या पप्पांनी हाताला धरून बाहेर काढलाय. मज्जा येईल मम्मीचं, सांगूया. पहिले तर हळू बोल. अगं खुळ्या डोसक्याची, तुला काय अक्कल आहे का नाही?
मम्मी सांगूया की चल ना. चंची, प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. तुला आता तर कळायला पाहिजे ग कधी काय करायचं काय नाही. मम्मी ना तुला तीच सांगते हीच बरोबर येळ आहे. काढी टाकायला पाहिजे. चल मस्त तमाशा बघायला भेटेल आपल्याला. चंचे अगं तमाशा तर करायचंच आहे. तर जरा गण गवळण रंगू देत की मग करू की आपण आपला वर्क सुरू. मम्मी पर तू नक्की काय करणार आहे? आता बघ कशी गाडी टाकते ती. अगं बया अधिपती आलाय सवय तुम्ही हनीमून वरनं. कशी झाली ट्रिप? हे आईसाहेब कोणीकडे आहेत ग मावशी, माहिती आहे का तुला? हा आईसाहेब मावशी होय मावशी. काय विचारालोय? आईसाहेब कोणीकडे माहिती आहे काय? काही नाही. काय विचारालोय त्याचं उत्तर दे की. आधिपती यार काय चाललंय तुझं? अरे इतक्या लांबून प्रवास करून आलायसा, नंतर बोलू की आधी आवरून घे. अधिपती मलाही असंच वाटतंय. फ्रेश होऊया आधी आपण. खूप तासांचा आपला प्रवास पण झाला ना. नाही कशाला फ्रेश बिश काय नाही. आईसाहेबांनी बघितल्याशिवाय 10 वेळा जरी आंघोळ केली तरी फ्रेश वाटणार नाही. पहिला आईसाहेबांनी भेटणार, नंतर बाकी सगळं.